मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबातच मानसिक शांतता हरवली आहे आणि अखेर त्याच घरात एक जीव गेलाय। नाशिकच्या वैद्यकीय वर्तुळाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी त्यांचे पती आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा गंगापूर रोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या शुक्रवारी म्हणजे 6 मार्च रोजी गंगापूर रोड परिसरातील राहत्या घरी डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। हजारो रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाच्या घरातच अशा प्रकारे मृत्यूची सावली दाटल्यानं सुरुवातीला संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला। मात्र या घटनेनंतर मयत डॉक्टर मनीषा यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी पुढे येत गंभीर आरोप केल्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर मनीषा यांचा मानसिक छळ सुरू होता। डॉक्टर निलेश जेजुरकर यांचे त्यांच्या विभागातील एका महिला डॉक्टरांशी असलेले संबंध आणि त्यातून निर्माण झालेला कौटुंबिक वाद हा या तणावामागील प्रमुख कारण असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्या महिला सहकार्याच्या सांगण्यावरून डॉक्टर जेजुरकर हे मनीषा यांच्याकडे दुर्लक्ष करत असत आणि त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला जात होता। या सततच्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। नमस्कार, मी हेमंत भास्कर। काल 6 मार्च रोजी माझ्या बहिणीने सकाळी आत्महत्या केली, परंतु आम्हाला शंका आहे की ही स्वतःहून केली गेलेली आत्महत्या नसून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं आहे आणि यामध्ये सामील आहे तिचे मिस्टर डॉक्टर निलेश जेजुरकर, जे नाशिक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्री यामध्ये काम करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकारी महिला मित्र हे देखील आम्हाला संशय आहे की त्या देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। तर आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही ह्या गोष्टीवर सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा। माझ्या बहिणीचा मागील 1.5 ते 2 वर्षापासून मानसिक छळ होत होता। त्यांनी त्याची कल्पना देखील आम्हाला दिली होती। आमच्या कुटुंबाकडनं आम्ही फार प्रयत्न केले की मीटिंग भरवून थोडा जे काही वादविवाद असेल ते मिटवण्याचा, परंतु जेजुरकर परिवाराकडनं आम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे काल ही दुर्दैवी घटना घडली आहे। दरम्यान गंगापूर रोड पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। मात्र गुन्हा दाखल झाल्याचं समजताच डॉक्टर जेजुरकर फरार झाल्यानं या प्रकरणाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पोलिसांची विशेष पथकं त्यांचा शोध घेत असून शहरातील विविध ठिकाणी तपास सुरू आहे। या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी तपास अधिकच गतिमान केलाय। डॉक्टर मनीषा यांनी कोणती चिठ्ठी लिहून ठेवली आहे का याचा शोध घेतला जातोय, तसेच त्यांचे कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुरावेही तपासले जात आहेत। गुन्ह्यासंदर्भात काय गुन्हा दाखल केलाय, काय प्रकरण? दिनांक 6/3/26 रोजी 12:30च्या अगोदर आर्यन नगर येथे आर्यन नर्सिंग समोर डॉक्टर जेजुरकर यांनी आत्महत्या केली होती। ती घटना 6/3/26 ची होती। आज सकाळी 12 वाजता त्यांच्या बहिणीने फिर्याद दिली आहे, त्यावरून आम्ही डॉक्टर जेजुरकर यांच्याविरुद्ध कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास चालू आहे। त्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टरांचा घरात असलेल्या संबंधावरून कायम वाद होत होते आणि त्याच्यावरून त्या मॅडमने आत्महत्या केलेली आहे अशी फिर्याद दिली आहे। या दाम्पत्यामध्ये आधी काही वाद होते का, अशा काही तक्रारी आहेत का? पोलिसांना अशा काही तक्रारी नाहीत। त्या डॉक्टरच्या कुटुंबियांकडनं बाहेरकडनं काही आरोप करण्यात आलेले आहेत। या संदर्भात त्या दिशेने काही चौकशी करते का? नाही, पोलिसांकडे काही कंप्लेंट नव्हती आता याच्या अगोदर आणि हा गुन्हा आज त्यांनी फिर्याद दिली। काल रात्री ते पोलिसांना आले होते, परंतु फिर्याद न देताच निघून गेले होते। आम्ही काल रात्री त्यांचा जबाब नोंदवलेला होता, परंतु त्यांनी फिर्यादीवर सही केलेली नव्हती। आज ते आले, त्यांनी सगळे विचार विमर्श करून त्यांनी फिर्याद दिलेली आहे
आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यावर लगेच टीम रवाना केलेली आहे. यामध्ये कोण कोण आरोपी करण्यात आले? नाही, एकच आरोपी आहे सध्या. काही पार्श्वभूमी आहे का? कारण बऱ्याचदा या अशा घटनांमधून कुठेतरी आरोप होत असतात, मात्र तपास आपला सुरू आहे, आरोपी फरार आहे. अशा काळात पोलिसांचा कोणत्या दिशेने नेमका तरी तपास? ह्या तपासात जे आरोपी निष्पन्न होतील ते सर्व अटक होतील. गुन्ह्याचा तपास पूर्णपणे चांगल्या पद्धतीने चालू आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. आरोपीच्या मागावर काही पथक यस, बरोबर, आमचं गुन्हे शोध पथक काम करत आहे. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबातच मानसिक तणाव इतका टोकाला कसा पोहोचला? एका यशस्वी डॉक्टरच्या आयुष्यात असा शेवट का घडला आणि या आत्महत्येमागील नेमकं सत्य काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आरोपी डॉक्टर सापडल्यानंतरच समोर येणार आहेत. तोपर्यंत नाशिकमध्ये या प्रकरणाबाबत चर्चा आणि प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.